काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या आपल्याला सविस्तरपणे पाहायच्या आहे आणि त्यातली सगळ्यात पहिली बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही अपूर्णच आहे। गणपती जवळ आले की नेते पाहणी करतात, आश्वासनं देतात, पण मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्णच राहतं। सध्या माणगाव परिसरात होत असलेली वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बायपास काढला जातोय। हे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल असं प्रशासनाने सांगितलंय, पण इंदापूर रेल्वे पूल, माणगाव नदीवरील पूल जो आहे आणि जोड रस्त्याचा उतार अद्याप सुद्धा अपूर्णच आहे। त्यामुळे गणेशोत्सवामध्ये वाहतुकीची कोंडी फुटेल याची शक्यता कमीच दिसतेय। आपण काम कुठपर्यंत आलेलं आहे याची दृश्य सध्या एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। माणगावची ही सगळी दृश्य आहे। गणपतीला जाताना आता सगळ्यांना या खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे, त्यांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागणार आहे। तर आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी या सगळ्या रस्त्याचा, त्याच्या अवस्थेचा आढावा घेतलेला आहे, पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचं काम देखील अर्धवट आहे आणि येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्ण होईल अशी शक्यता देखील दिसत नाही। सध्या मी याच बायपासचं ज्या ठिकाणी काम सुरू आहे, बाह्य मार्गाचं काम सुरू आहे, या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर उड्डाण पूल असेल, त्यासोबतच माणगाव नदीवरील पुलाची एक बाजू असेल आणि दुसरीकडे हा संपूर्ण जो मुख्य मुंबई गोवा महामार्ग आहे त्याला जोडण्यात येणारा जो कनेक्टरकडे जाणारा हा रस्ता असेल, कनेक्टिंग रोड असेल, याचं काम देखील अजूनही अर्धवट आहे। या ठिकाणी आता फक्त भराव टाकण्यात आलेला आहे। या भरावावरती सिमेंटचा जोड रस्ता करणे, त्यासोबतच जो पुढे जोड रस्ता करण्यात आलेला आहे, या जोड रस्त्याला हा रस्ता जोडणे, हे संपूर्ण काम करण्यासाठी साधारण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर विना व्यत्यय, विना पाऊस जर हे काम झालं तर साधारण 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो। मात्र या ठिकाणी सातत्यानं पाऊस पडतोय आणि याचमुळे या कामाला देखील विलंब होतोय। त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत या बायपासचं काम पूर्ण होईल असं जरी सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात या ठिकाणची ग्राउंडवरील रियालिटी वेगळी आहे। एकीकडे काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या परिसरामध्ये भेट दिली होती। या सगळ्या प्रकल्पाची माहिती आपण ज्यांना देशातील हायवेचे जनक म्हणतो, हायवेमॅन अशी ओळख असणारे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सातत्यानं घेतली जाते। मात्र याचा काहीही उपयोग होत नाही, कारण ही परिस्थिती बघतोय आपण एक साधारण 450 किलोमीटर लांबीचा पनवेल ते झराबपर्यंत याची जी हा जो महामार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग, हा पनवेल ते गोव्यापर्यंत 449 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्यासाठी साधारण या संपूर्ण प्रशासनाला 18 वर्षाचा कालावधी लागतो आणि 18 वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेलं नाही। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा हस्तक्षेप, राजकीय स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप असल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून केला जातोय, स्थानिकांच्या माध्यमातून केला जातोय। मात्र ज्या पक्षाला किंवा ज्या सरकारला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करून सत्ता स्थापन करता येते, त्यांना मात्र एका हायवेच्या बांधकामासाठी राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी हातमिळवणी करता येत नाही किंवा हा हायवे बनवण्यासाठी नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला देखील साधारण 18 वर्ष विलंब सहन करावा लागतोय। यावरूनच नेमका या सगळ्या हायवेचं चाललं तरी काय आणि हा सगळा कोकणाच्या विकासाचा जो महामार्ग म्हटला जातो मुंबई गोवा महामार्ग, सगळ्यात महत्त्वाचं गणेशोत्सवासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर कोकणवासीय करतात। त्यामुळं हा मार्ग नेमका कुठल्या गणेशोत्सवाला उपयोगी पडणार आहे, हा प्रश्न या ठिकाणच्या स्थानिकांना उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, माणगाव।